हॅलो फ्रेंड्स, आपण आज या स्पेशल सेशनमध्ये प्रॉपर्टीज ऑफ मॅटर ह्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. ह्या प्रकारचे जे सेशन आहेत यामध्ये मी प्रत्येक सेशनमध्ये साधारणतः एक 3 ते 4 टॉपिक तुमच्याशी डिस्कस करणार. तर स्क्रीनवरती तुमच्या माहितीकरता थोडंसं थेअरी देखील येईल. एक नोट्स कशा प्रकारच्या तुम्ही तयार करायला पाहिजे आणि त्या कशा फॉलो केल्या पाहिजे हाच या सेशनचा मागचा उद्देश आहे. आपण सिमिलर टॉपिक क्लासरूम सेशनमध्येही घेणार आहोत आणि त्याचेही व्हिडिओज मी टाकणार आहोत. पैकी प्रॉपर्टीज ऑफ मॅटरवर फ्लुइड मेकॅनिक्सचे ऑलरेडी व्हिडिओ अपडेट झालेले आहेत आणि आणखीही होतील. ठीक आहे. तर आता ह्या सेशनमध्ये आपण बेसिकली प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि पर्टिक्युलरली सॉलिड्सच्या बाबतीत डिस्कशन करणार आहोत. आता आजच्या सेशनसाठी मी डिफॉर्मेशन इन सॉलिड देन स्ट्रेन काय आहे याच्याबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहे. मित्रांनो, मी इंडेक्समध्ये दिल्याप्रमाणे डिफॉर्मेबल सॉलिड्समध्ये आपल्याला डिफॉर्मेशन काय असतं, टाईप्स ऑफ डिफॉर्मेशन्स किती प्रकारचे असू शकतात, त्यानंतर रिस्टोरिंग फोर्सचं कन्सेप्ट काय आहे, इलॅस्टिसिटी काय आहे, प्लास्टिसिटी कशाला म्हणायचं, याबद्दल चर्चा करणार आहोत. बेसिकली हे टॉपिक वर चर्चा केल्यानंतर आपल्याला एक ओव्हरऑल इलॅस्टिक बिहेवियर जी असते मॅटरची, सॉलिड मॅटर्सची पर्टिक्युलरली, त्याच्याबद्दल थोडीशी आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जो पार्ट आपण सिलेक्ट केला आहे तो आहे स्ट्रेस. तर स्ट्रेस कशाला म्हणायचं? स्ट्रेस बेसिकली एक फिजिकल क्वांटिटी आहे. मग ती स्ट्रेस कशी जनरेट होती, त्या स्ट्रेसचे टाईप्स किती आहेत हे आपल्याला थोडक्यात इथं डिस्कस करायचं आहे. अलॉंग विथ डिस्कशन आपण त्याचे फॉर्म्युले देखील बघणार आहोत. त्यानंतर आपला तिसरा जो टॉपिक आहे तो आहे या ठिकाणी स्ट्रेन. स्ट्रेस आणि स्ट्रेन हे सायमल्टेनियसली ऑकरिंग फिनॉमिनन आहेत. मग यामध्ये स्ट्रेनमध्ये परत काही प्रकार पडतात, लाईक लॉन्जिट्युडनल असेल, शेअर असेल, व्हॉल्यूम स्ट्रेन असेल. याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. सो 1 बाय 1 मी स्लाईड इथे पुढे ढकलतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपण सुरुवात करूया डिफॉर्मेबल सॉलिड्स. मी इथे 3 पॉईंट सिलेक्ट केलेत. पहिला पॉईंट काय आहे पहा. दी सॉलिड्स आर जनरली सपोज टू बी इन्फायनाइटली हार्ड with an ability to tolerate any external force without any change in its size, shape and structure. म्हणजेच सॉलिडमध्ये एक प्रकारची रिजिडिटी असते आणि ऑन अकाउंट ऑफ दॅट रिजिडिटी तो सॉलिड त्याच्यावर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो फोर्स सस्टेन करतो. म्हणजेच थोडक्यात त्यात तो डिफॉर्मेशन प्रोड्यूस होऊ देत नाही. म्हणून आपण त्याला रिजिड बॉडीचं कन्सेप्ट पुस्तकात आपण बघतो, राईट. सो रिजिड बॉडी म्हणजे काय का अशी बॉडी ज्यामध्ये फोर्सेसच्या ॲप्लिकेशनने दोन पार्टिकलमधले म्हणजे त्याचे जे कन्स्टिट्यूंट मॉलिक्युल्स असतील, पार्टिकल्स असतील, त्यामधलं डिस्टन्स चेंज होत नाही. तर हे बेसिक कन्सेप्ट आहे सॉलिडच्या बाबतीत. पण ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये खरंच तसं घडतं आहे का? त्यासाठी आपण दुसरा मुद्दा पाहू. दुसऱ्या मुद्द्यात काय म्हणलं आहे, बट बिंग मेडअप ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स हेल्ड बाय इंटरनल फोर्सेस अमॉंग देम ऑफ फायनाईट स्पेसिफिक स्ट्रेंथ रिअल सॉलिड डिफॉर्म partly or completely whenever it disturbed from its equilibrium state by external applied force. मग मित्रांनो, रिॲलिटीत काय होतं आहे, आपल्या आजूबाजूला जे काही सॉलिड मटेरियल आहे, सॉलिड वस्तू आहेत, यावर ज्यावेळेस फोर्सेस अप्लाय होतात त्यावेळेस बेसिकली सॉलिड हे मॉलिक्युल्सपासून बनलेलं आहे, राईट. मॉलिक्युल्सची त्यात एक डेफिनाईट अरेंजमेंट असते. मॉलिक्युल एकमेकांना इंटरमॉलिक्युलर फोर्सेसने बांधलेले असतात. आता होतं काय, ज्यावेळेस त्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतो त्याची इक्विलिब्रियम स्टेट थोडीफार डिस्टर्ब होते आणि त्या केसमध्ये सॉलिड काही प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात डिफॉर्मेशन त्यामध्ये प्रोड्यूस होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, एखादी तांब्याची तार जर तुम्ही खेचली फोर्स लावून दोन्ही बाजूने तर ती ताणल्या जाते, तिची लेंथ वाढते. कधीकधी फोर्स आपण जर जास्त अप्लाय केला तर ती लेंथ कायमस्वरूपी देखील वाढू शकते, राईट. आता पुढचा पॉईंट आपल्याला सॉलिडच्या एक स्पेसिफिक बिहेवियरची माहिती देतो आहे आणि ती म्हणजे इलॅस्टिसिटी. मित्रांनो, इंटरनल फोर्सेस रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग ॲटम्स और मॉलिक्युल्स टुगेदर इन सॉलिड अपोजिट डिफॉर्मेशन. दिस इज अ नॅचरल बिहेवियर इन केस ऑफ सॉलिड. जेव्हा जेव्हा सॉलिड्सवर एक्सटर्नल फोर्सेस ॲक्ट होतात तर त्याच्या मॉलिक्युल्समध्ये एक इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होतो आणि तो फोर्स त्या मॉलिक्युल्समुळे तयार झालेला फोर्स हा डिफॉर्मेशनला विरोध करण्याचा प्रयत्न करतो आणि सॉलिड टेंड टू अटेन इक्विलिब्रियम स्टेट विथ डिफॉर्मिंग फोर्सेस. आणि त्या फोर्सचा एकच प्रयत्न असतो की जो काही डिफॉर्मिंग फोर्स आहे, एक्सटर्नली अप्लाइड फोर्स आहे, त्याला बॅलन्स करणं.
मग आता ॲज लॉंग ॲज सच ए फोर्सेस बॅलन्सेस दी एक्सटर्नल फोर्सेस, तर तो सॉलिड तिथे इक्विलिब्रियममध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. बट मोमेंट द डिफॉर्मिंग फोर्स त्याच्यापेक्षा जर जास्त झाला रिस्टोरिंग फोर्सपेक्षा, तर त्या ठिकाणी सॉलिडचा शेप बदलायला सुरुवात होती. मग आता अगोदर आपण काय बघितलं की डिफॉर्मिंग फोर्स त्या एक्सटर्नल जो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आहे, इंटरनल रेझिस्टन्स आहे, तो जोपर्यंत डिफॉर्मिंग फोर्सला बॅलन्स करण्याचं काम करतो तोपर्यंत चान्सेस हे आहेत की आपण जर डिफॉर्मिंग फोर्सेस काढून घेतले तर तो सॉलिड त्याचा ओरिजिनल शेप आणि साईज रिगेन करणार. मग ही जी स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे पदार्थाची, हिला आपण इलॅस्टिसिटी असे म्हणतो. थोडक्यात काय, तर इलॅस्टिसिटी म्हणजे द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड बाय व्हर्च्यू ऑफ विच द सॉलिड रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज इज कॉल्ड ॲज इलॅस्टिसिटी. अन्यतः जर डिफॉर्मिंग फोर्सेस तुमच्या रिस्टोरिंग फोर्सेसवर ओव्हरकम झाले, त्यांनी ओव्हरकम केले रिस्टोरिंग फोर्सेस, सो इन दॅट केस सॉलिडचा कायमस्वरूपी आकार बदलतो आणि त्या ठिकाणी परमनंट डिफॉर्मेशन आपल्याला बघायला भेटतं. मग त्या केसमध्ये आपण अशा सॉलिडला प्लास्टिसिटीची प्रॉपर्टी आहे किंवा प्लास्टिक मटेरियल असंही म्हणतो, राईट. त्याची उदाहरणं आपल्यासमोर अनेक आहेत. जर आपण स्टीलच्या बाबतीत बघितलं तर स्टीलमध्ये डिफॉर्मेशन झाल्यानंतर आपण जर फोर्स काढून घेतला तर तो त्याचा शेप रिगेन करतो. पण तेच जर आपण चिखल घेतला तर चिखलामध्ये आपल्याला ते ॲक्टिव्हिटी दिसणार नाही, तिथे कायमस्वरूपी शेप बदल होतो. म्हणून आपण चिखलाला त्या ठिकाणी प्लास्टिक सॉलिड असंही म्हणतो. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे पहा. सी द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पॉईंट इन सॉलिड फ्रॉम इट्स नॅचरल इक्विलिब्रियम स्टेट लीड टू द चेंज इन शेप अँड साईज ऑफ द सॉलिड बॉडी बट कीपिंग इट स्ट्रक्चर अनअल्टर. आता इक्विलिब्रियम स्टेटमध्ये ज्यावेळेस पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट होतं बिकॉज ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स, त्यावेळेस त्या ठिकाणी शेप आणि साईजमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक व्हायला लागतो, पण जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर मात्र चेंज होत नाही. मग असा जो फ्रॅक्शनल चेंज आहे जो डायमेन्शनमध्ये दिसून येतो इन नॅचरल इक्विलिब्रियम स्टेट, मग त्या ठिकाणी आपल्याला डिफॉर्मिंग फोर्सचं त्या इफेक्टला आपण स्ट्रेन असं म्हणू शकतो. सी डेफिनेशन काय पहा की सच अ फ्रॅक्शनल चेंजेस अरायजेस इन डायमेन्शन्स ऑफ द सॉलिड फ्रॉम इट्स नॅचरल इक्विलिब्रियम स्टेट विदाउट डिफॉर्मिंग फोर्सेस टू इक्विलिब्रियम स्टेट विथ डिफॉर्मिंग फोर्सेस इज डिफाईन ॲज स्ट्रेन, राईट. म्हणजेच जर सॉलिडवर एक्सटर्नल फोर्सेस ॲक्ट होत आहेत आणि एक्सटर्नल फोर्सेसचं रिमूव्हल पुन्हा एकदा त्याला ती स्टेट ऑफ इक्विलिब्रियम अचीव करायला मदत करते, सो इन दॅट केस जे काही डिफॉर्मेशन प्रोड्यूस झालेलं होतं ते डिफॉर्मेशन आपण स्ट्रेनच्या स्वरूपात कन्सिडर करत असतो. तर बेसिकली स्ट्रेनची डेफिनेशन आपण पुढे बघणारच आहोत का स्ट्रेन म्हणजे चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन, म्हणजे आपण त्याची मॅथमॅटिकल डेफिनेशन मोस्टली बघतो. तर इथे या ठिकाणी मी एक थेरॉटिकल डेफिनेशन देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आता पुढचा पॉईंट काय पहा. द स्ट्रेसिंग फोर्स डेव्हलप इन अ बॉडी ॲट ए पॉईंट आर प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम इट्स नॅचरल इक्विलिब्रियम स्टेट अँड इन मोस्ट ऑफ द सॉलिड्स फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट द स्ट्रेसिंग फोर्स डेव्हलप इन प्रोपोर्शनल टू इट्स डिस्प्लेसमेंट, दॅट इज दे फॉलो द हुक्स फोर्स लॉ. आता हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. हा जो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स सॉलिड्समध्ये जनरेट होताना दिसतो, हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणजे थोडक्यात आपण त्याला स्ट्रेसिंग फोर्स म्हणू. हा स्ट्रेसिंग फोर्स ज्यावेळेस पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट होतं आहे बिकॉज ऑफ द एक्सटर्नल फोर्स, तर त्यावेळेस तो डेव्हलप झालेला असतो आणि तो त्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वल प्रपोर्शनमध्ये असतो, त्याला समप्रमाणात असतो. ठीक आहे. तर तो काही अंशी म्हणजे ॲज लॉंग ॲज सॉलिड इज इन इलॅस्टिक लिमिट, तो सॉलिड जोपर्यंत इलॅस्टिसिटीची प्रॉपर्टी दाखवतो आहे त्या ठिकाणी तो हुकचा फोर्सचा लॉ उभे करताना दिसतो आहे. आता हाच हुकचा लॉ आपण इलॅस्टिसिटीच्या ज्या मेन दोन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत, स्ट्रेस आणि स्ट्रेन, याच्या स्वरूपात आपण शिकतो. म्हणजे स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन विदिन इलॅस्टिक लिमिट. ठीक आहे. सो हुक्स लॉ इज बेसिकली हुक्स फोर्स लॉ इन ऑर्डर टू डिस्क्राईब द इलॅस्टिक बिहेवियर ऑफ ए सॉलिड. तर नेक्स्ट पॉईंटमध्ये काय म्हणलं आहे का एबिलिटी ऑफ बॉन्ड टू प्रोड्यूस स्ट्रेसिंग फोर्स फॉर युनिट डिस्प्लेसमेंट ऑफ ॲटम इन सॉलिड इज मेजर्ड by the ratio of stress to the strain causing it, and this is called as elastic modulus. See, आता इथे फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे का इलॅस्टिक मॉड्युलस ही बेसिकली महत्त्वाची फिजिकल प्रॉपर्टी आहे सॉलिड्सची, बिकॉज इट टेल्स अस अबाउट त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय पहा. तो सॉलिडच्या दोन मॉलिक्यूलमध्ये जो बॉन्ड प्रोड्यूस झालेला आहे
आणि त्या माध्यमातून जो स्ट्रेसिंग फोर्स डेव्हलप होतो आहे पर युनिट डिस्प्लेसमेंट ऑफ ॲटम व्हेनेवर द सॉलिड्स आर सब्जेक्टेड टू द डिफॉर्मेशन. तर त्या ठिकाणी हा इलॅस्टिक मॉड्युलस हा बेसिकली स्ट्रेस टू द स्ट्रेनचा रेशो आहे आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला बेसिकली त्या सॉलिडची इलॅस्टिक प्रॉपर्टी किती प्रमाणात आहे हे सांगण्यास मदत करतो. सी इलॅस्टिक मॉड्युलस त्याचे पुढे प्रकार आपल्याला बघायला मिळतील डिपेंडिंग अपॉन दी टाईप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. अदरवाईज साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर हा रेशो हुक्स लॉमधला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे. म्हणजे थोडक्यात मॅथमॅटिकली इलॅस्टिक मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. ठीक आहे. सी मित्रांनो, आपण जर पुढचा पॉईंट बघितला तर आता आपल्याला बघायचं आहे स्ट्रेस. आता मी मगाशी म्हणलं स्ट्रेस म्हणजे काय, ज्या वेळेस सॉलिड्स आर सब्जेक्टेड टू एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्सेस अँड इंटरनल रिस्टोरिंग फोर्स इज जनरेटेड विदिन द सॉलिड विच ट्राईज टू अपोज दी एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स. मग असा जो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आहे, असा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच आपण त्याला एक फिजिकल क्वांटिटी असाइन केली आणि तिला आपण स्ट्रेस असं म्हणतो. आता इथे आपण काय डेफिनेशन घेतली पहा. टू अपोज द डिफॉर्मेशन कॉज बाय एक्सटर्नल अप्लाइड फोर्सेस द इंटेन्सिटी ऑफ इंटरनल फोर्स डेव्हलप ॲट ए पॉईंट टू कीप इट इन इक्विलिब्रियम वॉज डिफाईन ॲज स्ट्रेस अँड मॅथमॅटिकली स्ट्रेस इज लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एफ अपॉन डेल्टा ए, राईट, where delta F is internal restoring force acting on a small area delta A. म्हणजेच थोडक्यात इट इज नथिंग बट दी इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. आता यामध्ये फोर्स अपॉन एरिया असं स्ट्रक्चर आलं आहे मॅथमॅटिकली. म्हणजे याचं जर आपण युनिट वगैरे समजून घ्यायचा प्रयत्न केला तर फोर्सचं युनिट न्यूटन आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. त्यामुळे स्ट्रेसचं युनिट येणार न्यूटन पर मीटर स्क्वेअर विच इज नथिंग बट द युनिट ऑफ प्रेशर ऑल्सो, राईट. पण मग त्यामध्ये काही फरक आहे का हेही पाहिलं पाहिजे. तत्पूर्वी एक महत्त्वाचा पॉईंट समजून घ्या. द नॉर्मल कॉम्पोनंट ऑफ डेल्टा एफ कॉजेस ॲक्सियल स्ट्रेस और नॉर्मल स्ट्रेस while the tangential component of delta F causes shear stress or tangential stress. मित्रांनो, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये फोर्सेस त्या दिलेल्या सॉलिड कॉम्पोनंटच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला एकतर परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतील किंवा पॅरलल डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतील, टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतील. ज्यावेळेस फोर्स परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतो म्हणजे सरफेस एरियाला क्रॉस सेक्शनल एरियाला नॉर्मली ॲक्ट होतो, त्या ठिकाणी आपल्याला ॲक्सियल किंवा नॉर्मल स्ट्रेसेस बघायला भेटतात. यालाच आपण डायरेक्ट स्ट्रेसेस असेही म्हणतो किंवा त्यालाच आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेसेस असंही म्हणता येईल. ठीक आहे. आता टँजेन्शियल कॉम्पोनंट ज्यावेळेस ॲक्ट होत असतो त्यावेळेस तिथे आपल्याला शेअरिंग इफेक्ट दिसून येतो, त्याला आपण शेअर स्ट्रेसेस असं म्हणतो. ठीक आहे. तर आपल्याला नेक्स्ट पॉईंट इथे नॉर्मल स्ट्रेस आणि शेअर स्ट्रेस थोडंसं मॅथमॅटिकली समजून घ्यायचं आहे. सी तुम्ही जर फिगरमध्ये बघितलं तर तो जो डेल्टा एफ आहे तो तिरक्या पद्धतीने तो एरिया डेल्टा एवर ॲक्ट जर झाला तर तो दोन परिणाम त्या सॉलिडमध्ये घडवून आणणार आहे. एक तर तो तिथे शेअरिंग इफेक्ट दाखवल आणि दुसरा थोड्याफार प्रमाणात तिथे इलॉंगेशन किंवा कॉम्प्रेशन देखील दिसून येईल, कारण त्याचा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे विच इज परपेंडिक्युलर टू एरिया तो त्या ठिकाणी नॉर्मल स्ट्रेसेस डेव्हलप करेल. ठीक आहे. सो जर आपण त्याचे फॉर्म्युले तयार केले तर ॲक्सियल स्ट्रेस ऑन दी इलेमेंट इज डेल्टा एफ एन म्हणजे नॉर्मल कॉम्पोनंट ऑफ फोर्स डिवायडेड बाय एरिया, व्हेअर ॲज द शेअर स्ट्रेस इज डेल्टा एफ एन डिवायडेड बाय एरिया. ठीक आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, ॲक्सियल स्ट्रेसेस म्हणजे फोर्स हा तुमचा अलॉंग दी ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर टू द क्रॉस सेक्शन ऑफ सॉलिड ॲक्ट होत असतो. मग ह्या ॲक्सियल स्ट्रेसेस दोन प्रकारचे डेव्हलप होतील. ॲक्सियल स्ट्रेसेसलाच आपण नॉर्मल स्ट्रेसेस किंवा डायरेक्ट स्ट्रेसेस म्हणतो. जर ॲप्लाइड फोर्स सॉलिडमध्ये इलॉंगेशन प्रोड्यूस करत असेल तर त्या ठिकाणी स्ट्रेसला आपण टेन्साईल स्ट्रेस म्हणतो. आणि जर ॲप्लाइड फोर्स सॉलिडमध्ये कॉम्प्रेशन प्रोड्यूस करत असेल म्हणजे सॉलिडची लेंथ कमी करत असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असंही म्हणतो. ह्या दोन्ही स्ट्रेसचा परिणाम हा सॉलिडच्या लेंथवर होत असतो. सॉलिडची लेंथ कमी किंवा जास्त होत असते आणि त्यामुळे त्याला दुसरं एक नाव आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, राईट. आता शिअर स्ट्रेसच्या केसमध्ये काय होतं का सरफेस शिअर स्ट्रेसमध्ये फोर्स हा टँजेन्शियल टू सरफेस असल्यामुळे त्या ठिकाणी सरफेसेस स्लाईड होतात. लाईक आपण एखादं फळ बटाटं वगैरे ज्यावेळेस आपण कापतो चाकूच्या सहाय्याने तर त्या ठिकाणी आपण शेअरिंग करत असतो, राईट. म्हणजे लेयर्स स्लाईड करतो आपण त्या ठिकाणी. शिवाय पाण्याचं वाहनं हे सुद्धा शेअर स्ट्रेसचं एक चांगलं उदाहरण आहे. आता फ्लुइड्सच्या बाबतीत जर सॉलिड मटेरियल आपण त्या फ्लुइडवर प्रेस केलं इट एक्सपिरियन्सेस ए नॉर्मल फोर्स ओनली विच
फोर्स ओनली विच इज ॲक्टिंग ॲट इच अँड एव्हरी पॉईंट ऑफ द सरफेस. आपण थोडक्यात एखादा चेंडू घेतला आणि तो पाण्यात टाकला तर त्याच्या सर्व बाजूनी ते पाणी परपेंडिक्युलर डायरेक्शनने त्याच्यावरती फोर्स ॲप्लाय करेल. अशा वेळेस त्या ठिकाणी त्याच्या व्हॉल्यूममध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न होईल आणि त्या ठिकाणी ज्या स्ट्रेसेस डेव्हलप होतील, ज्या व्हॉल्यूममध्ये होणाऱ्या चेंजेसला अपोज करतात, त्याला आपण हायड्रॉलिक स्ट्रेस किंवा इन जनरल प्रेशर असंही म्हणू शकतो किंवा त्यालाच आपण व्हॉल्यूम स्ट्रेस असंही नाव देऊ शकतो. ठीक आहे. आता काही महत्त्वाचे मुद्दे पहा. वेन द स्ट्रेस इज अप्लाइड टँजेन्शियल टू द सरफेस इट इज कॉल्ड एज टँजेन्शियल ऑर शेअरिंग स्ट्रेस. आणखी एक मुद्दा तिथं आपण ॲड करू. वेन द स्ट्रेस इज अप्लाइड perpendicular to the surface it is called as normal or axial stress. Now dimensional formula for stress becomes m1 l minus 2 t minus 2. This is because the unit of stress is Newton per meter square in mks or dyne per centimeter square in cgs. आता याला आपण पास्कल असंही म्हणतो अँड दिस इज ऑल्सो युनिट ऑफ प्रेशर. तर MCQ पॉईंट काय तयार होईल का विच ऑफ द फॉलोइंग टू क्वांटिटीज हॅव सिमिलर डायमेन्शन्स किंवा विच ऑफ द फॉलोइंग टू क्वांटिटीज हॅव सिमिलर युनिट्स. तर त्यामध्ये स्ट्रेस आणि प्रेशर अशी जोडी तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता स्ट्रेसच्या बाबतीत आपण जर स्केलर वेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर स्ट्रेस ही बेसिकली टेन्सर क्वांटिटी आहे. म्हणजे ती स्केलरही नाही आणि व्हेक्टरही नाही. तिच्या दिशेची गरज पडते पण त्या दिशेचा परिणाम तिच्या अल्जेब्रावर होत नाही, तिच्या ॲडिशन सबट्रॅक्शनवर होत नाही. तिथे आपण नॉर्मल अल्जेब्रिक रूल वापरू शकतो. सो जसं आपल्याकडं मोमेंट ऑफ इनर्शिया टेन्सर क्वांटिटी आहे, इलेक्ट्रिक करंट टेन्सर क्वांटिटी आहे, त्याचप्रमाणे स्ट्रेस देखील टेन्सर क्वांटिटी आहे. Though both stress and pressure are defined as the force per unit area, but even then they differ from each other due to the following reasons. See मित्रांनो, स्ट्रेस आणि प्रेशरमध्ये फक्त युनिट सारखे आहेत, डायमेन्शन सारखे आहेत, पण फिजिकली त्यांच्यामध्ये फरक आहे. तो फरक समजून घेण्याचा प्रयत्न करा. सी प्रेशर इज ऑलवेज नॉर्मल टू द एरिया. प्रेशरच्या बाबतीत जर आपण बघितलं तर प्रेशरची डेफिनेशन काय सांगते, फोर्स पर युनिट एरिया. आणि या ठिकाणी तो फोर्स कायमस्वरूपी म्हणजे ऑलवेज तो त्या एरियाला परपेंडिक्युलर असतं. तसं स्ट्रेसच्या बाबतीत दोन्ही पॉसिबिलिटी आहेत. नॉर्मल स्ट्रेसेसच्या बाबतीत फोर्स परपेंडिक्युलर असतो पण टँजेन्शियल किंवा शेअर स्ट्रेसेसमध्ये तो पॅरलल किंवा टँजेन्शियल असतो. दुसरा फरक लक्षात घ्या, प्रेशर ऑन ए बॉडी इज ऑलवेज कॉम्प्रेसिव्ह वाईल स्ट्रेस कॅन बी आयदर कॉम्प्रेसिव्ह ऑर टेन्साईल. हा महत्त्वाचा फरक आहे. बॉडीवर ज्यावेळेस प्रेशर ॲक्ट होतं म्हणजे फोर्स परपेंडिक्युलर डायरेक्शनने ॲक्ट होतो त्या एरियावर, त्या ठिकाणी त्या बॉडीचं कायम कॉम्प्रेशन होतं. म्हणजे प्रेशरचा इफेक्ट हा मूलभूत जो इफेक्ट आहे इट इज ऑलवेज अ कॉम्प्रेसिव्ह इफेक्ट. तेच जर आपण स्ट्रेसचं बघितलं तर स्ट्रेस कॅन प्रोड्यूस इलॉंगेशन ॲज वेल ॲज इट कॅन प्रोड्यूस कॉम्प्रेशन. राईट. हा दुसरा फरक महत्त्वाचा आपल्याला लक्षात येईल. तिसरा फरक काय आहे का प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी वेर ॲज स्ट्रेस इज अ टेन्सर क्वांटिटी. Shearing stress is exhibited by solids only as these have definite shape. आता यामध्ये शेअरिंग स्ट्रेस हा जर गुणधर्म बघितला तर ही फक्त सॉलिडची प्रॉपर्टी आहे कारण त्या ठिकाणी सॉलिड स्वतःचा शेप बदलतो. राईट. म्हणजे थोडक्यात फ्लुइड्समध्ये शेअरिंग स्ट्रेस नसते. ठीक आहे. आता प्रॅक्टिकली आपण फ्लुइड्स शिकत असताना फ्लुइडमध्ये शेअरिंग स्ट्रेस असते असंही काही ठिकाणी शिकलेलं आहोत. राईट. आता आपण नेक्स्ट स्लाईड बघू. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला स्ट्रेन. सी मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या सॉलिडमध्ये स्ट्रेस डेव्हलप होत असते परिणामस्वरूप आपल्याला सॉलिडमध्ये डिफॉर्मेशन दिसून येतं. मग कुठेतरी हे डिफॉर्मेशन कन्सिडर व्हायला हवं म्हणून आपण एक फिजिकल क्वांटिटी तयार केली आणि ती फिजिकल क्वांटिटी आपण डिफाईन केली चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. म्हणजे झालेलं डिफॉर्मेशन आणि बॉडीची ओरिजिनल शेप अँड साईज याचा रेशो आपण तयार केला. त्याला पर्टिक्युलरली आपण स्ट्रेन असं म्हणू शकतो. पण आपण टॉपिकमध्ये काय घेतलं आहे का अंडर स्ट्रेस ईच पॉईंट इन बॉडी इज डिस्प्लेस स्लाइटली फ्रॉम इट्स नॅचरल स्टेट. ठीक आहे. ॲज अ रिझल्ट द नेट इफेक्ट ऑफ ऑल दिस डिस्प्लेसमेंट इज द इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट इन डायमेन्शन. सच अ इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन दॅट कॅन बी कॉल्ड ॲज स्ट्रेन. सो म्हणून स्ट्रेनची डेफिनेशन काय पहा, रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन ऑफ बॉडी टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन अंडर स्ट्रेस. सो याचा अर्थ काय होतो की बॉडी स्ट्रेसमध्ये असेल तरच स्ट्रेन तिथं दिसणार आहे, अदरवाईज त्या ठिकाणी स्ट्रेन दिसणार नाही. म्हणजे या स्ट्रेस आणि स्ट्रेन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या तुम्हाला सायमल्टेनियसली बॉडीमध्ये दिसून येतील. सी स्ट्रेसच्या बाबतीत एक फिजिकल क्वांटिटी म्हणून जर बघितलं तर इट इज युनिटलेस डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. कारण स्ट्रेस ही डायमेन्शनचा रेशो आहे त्या ठिकाणी तुम्हाला फायनली
कॅल्क्युलेशनमध्ये डायमेन्शन्स ज्या असतील सिमिलर असतील ते कॅन्सल होतील आणि हा एक फक्त आपल्याला प्युअर नंबर मिळेल, राईट. सो MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने इट हॅज नो डायमेन्शन, इट हॅज नो युनिट, बट स्टील इट इज अ फिजिकल क्वांटिटी बिकॉज इट हेल्प्स अस टू अंडरस्टँड द लॉ ऑफ फिजिक्स लाईक हुक्स लॉ, राईट. स्ट्रेसेसचे ज्याप्रमाणे आपण 3 भाग पाडले, 3 प्रकार पाडले, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, त्यानंतर शिअर स्ट्रेस, त्यानंतर व्हॉल्यूम स्ट्रेस. सो करस्पॉन्डिंग स्ट्रेनचे देखील 3 प्रकार असतील. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, त्यानंतर आपण बघितलं शिअर स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन. आता लॉन्जिट्युडनल स्ट्रेन काय आहे बघा. आता ॲप्लाइड फोर्समुळे जर वस्तूची लेंथ वाढत असेल तर चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ जो रेशो तयार होईल त्याला आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणू, ठीक आहे. आता याला दुसरं एक नाव आहे ॲक्सियल स्ट्रेन. टेन्साईल स्ट्रेस प्रोड्युसेस इलॉंगेशन इन लेंथ while the compressive stress produces compression in the length of body. आता स्ट्रेस लॉन्जिट्युडल स्ट्रेसचे जे 2 प्रकार आहेत, टेन्साईल किंवा कॉम्प्रेशन, त्या हिशोबाने स्ट्रेन तयार होतील, कारण एका ठिकाणी लेंथ वाढते तर दुसऱ्या ठिकाणी लेंथ कमी होते. तर स्ट्रेनच्या व्हॅल्यूवरून आपण डिसाईड करू शकतो की ॲप्लाय झालेल्या स्ट्रेसेस, ॲप्लाय झालेला फोर्स नेमकी काय इफेक्ट घडून आणतो आहे, राईट. तर नेक्स्ट आहे शिअर स्ट्रेन. मित्रांनो फिगरवर कॉन्सन्ट्रेट करा. आपण बघितलं अगोदर रेक्टँग्युलर शेप असलेला सरफेस टँजेन्शियल फोर्समुळे त्याचा शेप चेंज होतो आहे आणि आपल्याला थीटा अँगलमध्ये थोडासा तो स्लाईड झालेला दिसतो आहे सरफेस. तर अशावेळी हे जे शिफ्ट झालेलं डिस्टन्स आहे एक्स डिवायडेड बाय एल म्हणजे शिअर स्ट्रेन. डेफिनेशन काय सांगते पहा. द शिअरिंग स्ट्रेस कॉजिंग द शिफ्ट ऑफ द लेअर ऑफ ए सॉलिड ओव्हर दी लोअर सरफेस. का जो लोअर सरफेस आपण फिक्स असा गृहीत धरलेला असतो. आता ही शिफ्ट आपण एक्स घेतली आणि त्या लोअर सरफेसचं ह्या मुव्हेबल सरफेसपासून अंतर यल घेतलं तर त्या ठिकाणी शिअर स्ट्रेन इज इक्वल टू एक्स अपॉन यल. आता फिगरची जॉमेट्री जर बघितली तर एक्स अपॉन यल इज नथिंग बट टॅन थिटा आणि एक्सची किंमत एलच्या तुलनेत फारच कमी असल्यामुळे त्या ठिकाणी आपण टॅन थिटा इज नियरली इक्वल्स टू थिटा घेतो. म्हणजे थोडक्यात काय, शिअर स्ट्रेन कॅन बी डिफाईन ॲज द अँग्युलर शिफ्ट ऑफ लेअर. MCQ पॉईंट आहे, अँग्युलर शिफ्ट ऑफ लेयर्स with respect to each other under the action of shear force, shear stress, that is shear strain is equal to theta, right. सो ही महत्त्वाची डेफिनेशन आहे. शिअर स्ट्रेनमध्ये ज्यावेळेस बॉडी शिअर ऑफ होती त्यावेळेस लेयर्स हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट करतात, अँग्युलरली शिफ्ट होतात विथ रिस्पेक्ट टू ईच अदर आणि त्यामुळे बॉडीचा तिथे शेप बदलतो, राईट. आता पुढची जी स्ट्रेन आहे आपल्याकडे ती आहे व्हॉल्यूम स्ट्रेन. मित्रांनो व्हॉल्यूम स्ट्रेन काय आहे, ज्यावेळेस ॲप्लाय झालेले डिफॉर्मिंग फोर्सेस वस्तूचं व्हॉल्यूम बदलण्याचा प्रयत्न करतात. व्हॉल्यूम एक तर वाढवायचा प्रयत्न करतात किंवा कमी करायचा प्रयत्न करतात. अशा वेळेस आपण स्ट्रेसेसला हायड्रॉलिक स्ट्रेस म्हणलं, प्रेशर म्हणलं किंवा व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणलं आणि जी करस्पॉन्डिंग स्ट्रेन आहे म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम ऑफ ए बॉडी तिला म्हटलं व्हॉल्यूम स्ट्रेन. सो ह्या होत्या आपल्या 3 प्रकारच्या स्ट्रेन. सो मित्रांनो आपण ह्या टॉपिकमध्ये बेसिकली इलॅस्टिक बिहेवियर काय आहे, डिफॉर्मेशन काय आहे, त्यानंतर रिस्टोरिंग फोर्स काय आहे आणि स्ट्रेस त्याचे टाईप्स, स्ट्रेन त्याचे टाईप्स हे बघितलं. हा फार बेसिक पार्ट आहे टू अंडरस्टँड दी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि इलॅस्टिसिटी इन डिटेल. याच्यानंतरच्या सेशनमध्ये आपल्याला बिकॉज नाव वी नो व्हॉट इज स्ट्रेस अँड व्हॉट इज स्ट्रेन, नाव वी कॅन इझिली अंडरस्टँड दी हुक्स लॉ अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट विच वी आर गोइंग टू स्टडी इन अ नेक्स्ट सेशन, राईट. सो टिल दॅट टाईम हे पुन्हा एकदा रीड करा, पुन्हा एकदा हा व्हिडिओ ऐका आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.